स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर सर्वांना जय आदिवास मित्रांनो. तर आज मित्रांनो नदीला आलेलो आहे मित्रांनो मी आंघोळीसाठी. म्हणजे मी नाही आंघोळ करणार, आपले पाहुणे मंडळी करणार मित्रांनो. कारण की कालपासून वर्षाच्या गावाला थांबलेलो आहे. म्हटलं ट्रॅक्टर शिकून घ्यावं, म्हटलं आहे की नाही, घरचा ट्रॅक्टर आहे इथं. त्याच्यामुळं शिकायला थांबलो मित्रांनो. मी नदीमध्ये मित्रांनो. आता हे बघा इकडं काट्या वगैरे काट्या आहे सगळ्या. हे खडकं दिसतात ना, ते तिकडे ती दोघं आंघोळीला गेली. ते म्हणत होते दाजी चला, पण कसं आपल्याला पोहता येत नाही, त्यांना मस्त जमतंय पोहायला. त्या बघा तिकडं आंघोळी चालू आहे त्यांच्या. सर्व हे नदीचा एरिया आहे बरं का. ह्या खडकं बिडकं खूप मोठं असे दगडं पण आहे, म्हणजे दगडाचा एरिया आहे. इथपर्यंत पाणी असतंय बरं का. ह्या बघा इकडंपर्यंत येतं असतं, पण कसं नदीला असं शक्यतो पाणी नाही ना, पाणी येऊन गेलेलं आहे त्याच्यामुळं एवढं पाणी नाही. पाण्याचा कलर बघा तुम्ही, एकदम निळं निळं पाणी दिसतंय. हे बघा पाणी, तिकडं आंघोळी चालल्या त्यांच्या दोघांच्या पाण्यात. मी थांबलो इथं काढायला, म्हटलं आहे की नाही. तिकडे ट्रॅक्टर उभा केला आणि इकडे खाली आलो. हे बघा तिकडे दिसतं ना ते लिंब दिसतं मित्रांनो, तिथं ट्रॅक्टर उभा केलेला आहे. म्हणलं आधी फिरून घ्यावा इथं आणि मग जावं ट्रॅक्टर चालवायला. तसं चालवत आणला होता, इथं थांबावं म्हटलं थोडं. त्यांची चालली होती आंघोळ वगैरे, थोडं फिरावा. बघा त्या तिकडंपर्यंत पाणी असं भरपूर. त्या तिकडं इथून इथे समोर जर गेलं ना, तिकडं पण बघायसारखं भरपूर आहे बरं का. आणि मासे वगैरे पकडायचं म्हटलं ना, पोरं येत असते एवढ्या ठिकाणी पकडायला. पण आज काही आली नाही बरं का. नाही तर ना त्यांना म्हटलं जास्त ना मासे धरायला जायचं आपल्याला, लगेच तयार झाले असते. तेव्हा आंघोळी चालल्या दोघांच्याच. तर चला मित्रांनो, त्यांच्या आंघोळी सर आपण ट्रॅक्टर तरी चालवून घेऊ, आहे की नाही. 2-3 राऊंड झाले ना तर काही नाही. चला मग जाऊ वर आपण. तिकडं बघा वाळूचा उपसा करून ठेवलेला आहे वाळूवाल्यांनी. नदीला फिरायला ना एक भारी मजा येते बरं का. फिरलं पण पाहिजे, आहे का नाही. पण उन्हाचं नाही फिरलं पाहिजे. उन्हाचं फिरलं ना लय दम लागतो फिरायला आणि ते. हे बघा चढलोय आपण, बरंच वर आलोय आता ट्रॅक्टर जवळ. हे बघा कशी दिसती नदी. पलीकडं मित्रांनो शेती आहे, ती इकडे काट आहे म्हण. पण पलीकडं याच्या एरियाच्या पलीकडे गाव आहे मित्रांनो. हे बघा इथं ना संध्याकाळच्या टायमाला भारी वाटतं बरं का. काल आलो होतो संध्याकाळी तर भारी वाटलं होतं. पटांगण भारी वाटतं. ऊन आहे हो, दुसरं काही नाही. उन्हामुळे जास्त त्रास होत असतो. हे बघा ट्रॅक्टर आपलं, बसून घेऊ आधी ट्रॅक्टर मध्ये. चढता येई ना हो. चला मित्रांनो 2-1 राऊंड मारून घेऊ आधी, मग निवांत. चावी लावली, चालू करून घेऊ. 2-1 चक्कर मारू, कसं आपला हात साफ होऊन घेऊन. उद्या कसं उद्या नाही जमायचं आपल्याला, कारण की उद्या आपल्याला जायचं आहे घरी. बघा मित्रांनो चाललाय आता ट्रॅक्टर हळूहळू. आपले कसं मित्रांनो आज 3रा दिवस आहे बरं का ट्रॅक्टर चालवायचा. त्या मानाने चांगलं चालवलाय ट्रॅक्टर. थोडंफार होतंय मागं पुढं, पण कालांतराने होऊन जाईल ते पण व्यवस्थित, आहे का नाही. एवढ्या एरियात ट्रॅक्टर शिकलोय मित्रांनो. पहिल्याच दिवशी एकट्याने ट्रॅक्टर चालवला, ते पण एकटा म्हटलं ना बरं वाटलं बरं का. कारण की पहिल्या दिवशी चालवणं सोपं नसतं. गिअर आणि ते आणि त्याच्यातच आपल्याला जमत नसतं, पण चांगलं चालवलं ट्रॅक्टरने, आहे का नाही. मारले आता घरी निघायचं. यांचं पण पाहून झालेलं आहे, स्विमिंग झाली यांची.
म्हणलं आता घरी चालत तर चला मग निघू आता हळूहळू आपल्याला यायला, आहे का नाही. चांगलं चालू राहील बरं का त्या मानाने. दोनच दिवसात चांगला ट्रॅक्टर जमला बरं का, नसताना कधी कधी जमत पण नसतं, आहे का नाही. हळूहळू चालवलं पण चांगलं चालवलं. जमला ना आज ट्रॅक्टर, एकदम भारी आहे ना. आज जास्त त्या चिखलात पण जाऊ नाही दिला ट्रॅक्टर. रोज रोज शिकलं तर लय लवकर शिकन आहे ना. चढाने लागलं का मन घ्या. एक गिअर कमी करू ना. चढायला आहे ना दुसऱ्या गिअर वर ट्रॅक्टर घेतला मित्रांनो, आरामात चढन तसं काही नाही. इकडं बघा केळीचा बाग आहे साईडने, चांगले अजून एवढं मोठा नाही केळ, आले त्या मानाने. समोर बघा कॉर्नर आहे, जमन का मारू का अजून. जमला ना कॉर्नर. थोडे खड्डे रोडला ना जाऊन सेवन गेला ट्रॅक्टर. जाऊ द्या काही काय ना, चांगला तर जमला ना आज. आज तिसरा. जमला ना तिसरा गिअर टाकायला आज. बंद केलं ना. तर मित्रांनो ट्रॅक्टर वगैरे चालवलं आम्ही दुपारी, कसं 4-5 राऊंड मारले मित्रांनो तिथं. तिथून मग आपल्याला वळणला यायचं होतं, वळणहून पप्पाला घेऊन घरी यायचं होतं, कारण की उद्या गुरुवार आहे मित्रांनो, त्यांना साप्ताहिक सुट्टी असते. त्याच्यामुळं मग त्यांना एक दिवस तेवढंच आरामसाठी घरी घेऊन येत असतो. तर मित्रांनो वळण आपलं वर्षाच्या घरून वळणला गेलो, वळणहून घरी आलो मित्रांनो. आत्ता झालो फ्रेश वगैरे झालो मित्रांनो चांगलं. तर अजून जेवण बाकी आहे मित्रांनो. तर मित्रांनो मग मी आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो, कारण की अजून जेवायला टाईम होईल. बाहेर अंधार आहे एकदम, आता वर जायचं होतं मित्रांनो. तर मित्रांनो मग सर्वांना जय आदिवासी मित्रांनो. आशा करतो की आजचा ब्लॉग व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. सर्वांना जय आदिवासी. आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना शुभरात्र.